चला सगळ्यांना नमस्कार. तर पाठीमागं दिसतंय आपल्या घरातले गणपती बाप्पा. तर आज हॅलो हाय नाही म्हणणार आहे ताईंनो. तर व्हिडिओ एवढ्या उशिरा काय येतोय. तर चला आता मंडळाचा गणपती बघू आपण आधी. तर आपल्या गणपती बाप्पांची घरातली झालेली पूजा आणि थोडं वातावरण टेन्शनमध्ये आहे. तर पुढं बोलणार आहे मी तुम्हाला तुमच्याशी. तर चला इथं गजानन मंदिर आहे आमच्या बाजूलाच. तर छान आहे मंदिर गजानन महाराजांचं. बॅक साईडला गजानन महाराजांचं मंदिर आहे आणि लेफ्ट साईडला वारकरी भवन आहे. महाराष्ट्रात 1 नंबर झालेलं वारकरी भवन. तर बघा हे मंडळ आहे छान. तर यांनी केदारनाथांचा छान देखावा, मंदिराची इथं प्रतिकृती उभारून त्यात गणपती बाप्पांचं हे केलेलं आहे छान. ते एक मंडळ आहे. तर इथं आपलं मंडळ आलेलं आहे. तर मोठा मुलगा आणि आराध्य यांचंही हे मंडळ. तर 5 वर्षाच्या मुलापासून तर 25 वर्षाच्या मुलापर्यंत हे मंडळ आहे. छोटे मुलं आहे आणि ह्या मंडळाची स्थापना 4 वर्ष झाले तशी झालेली आहे वारकरी भवन झाल्यापासून. तर इथं प्रभू श्री राम गर्जना. तर राम गर्जना हे ढोल पथक आहे इथं. तर बघा मुलं छान वाजवत आहे. तर 2 वर्षापासून हे पथक बोलवत आहे. बघा हा छोटा मुलगा किती छान वाजवतो आहे ना. आणि मुली पण होत्या, खूप साऱ्या मुलं. आणि पाऊस पण येत होता बरं का ताईंनो. तर व्हिडिओ लेट येतो आहे. तर त्याचं कारण काय पुढं मी बोलते तुमच्याशी. तर बघा आपले मंडळाचे गणपती बाप्पा. तर हा गणपती बसवण्याचा व्हिडिओ येतो आहे. तर सुनबाईचे पप्पा खूप सिरियस होते. तर गुरुवारी त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. त्यामुळं मग ह्या क्लिपा माझ्याकडून राहून गेल्या आणि व्हिडिओ सोडायला जमलं नाही, त्याबद्दल सॉरी. व्हिडिओ लेट येतो आहे पण एन्जॉय करा. तर बघा हे मंडळ आहे आणि ह्यावर्षी त्यांनी छान हा सफेद कपड्यावाला मुलगा आहे माझा. हे बाकीचे मंडळातले टी-शर्ट सगळ्यांना होते पण त्यांनी घातला नव्हता कारण त्याच्या सासऱ्यांना ॲडमिट केलेलं होतं तेव्हा. आणि तर बघा इथं आपल्या कॉलनीत आलेला आहे गणपती बाप्पा मंडळाचा. तर इकडं आम्ही सगळ्या उभे होतो आणि हे गणपती बाप्पांवर छान उडवत होते. कलरचे कागदांचं छान होतं. तर बघा बाप्पा मंडळाचे 1 महिना आधी बुक केलेला होता बाप्पा. आणि कलर पण मुलांनी जाऊन सांगितलं होता की हे कलर द्या ते द्या. आणि जे स्टोनचं काम असतं ना, म्हणजे कुंदन असेल मोती असेल ते सगळं मुलांनी नेऊन दिलं होतं का हेच लावा आमच्या गणपती बाप्पांना. तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे ताईंनो. खूप छान मूर्ती आहे आणि खूप छान म्हणजे रेखीव काम आहे बाप्पांचं. तर बघा एवढे मुलं आहे. तर यात फक्त 2 तर 3घांचंच लग्न झालेलं आहे, बाकी सगळे छोटे मुलं आहे. तर चला आपल्याला हाय म्हणताय, तुम्हाला हाय म्हणताय आणि गणपती बाप्पा मोरया असं पण म्हणताय. आता मी इथं व्हॉइस ओव्हर का करते आहे तर खूप आवाज होता म्हणून मग आवाज आला नसता म्हणून तुम्हाला मी व्हॉइस ओव्हर करते. आणि कॉपीराईट पण येतं बरं का, कारण काही ठिकाणी ना त्यांनी गाणे पण हे केले म्हणून. बघा मुली किती छान वाजत होत्या. तर चला बाप्पांचं दर्शन घ्या आणि व्हिडिओ लेट आल्याबद्दल परत एकदा सॉरी. तर सुनबाईच्या पप्पांचं खरंच वाईट झालं पण आता काय म्हणता ना, देवाच्या याच्या आपल्याला जावत नाही इच्छेपुढं. तर इथं गेटसमोर आलेलं आहे गणपती बाप्पा. इथं ही गंगा दीदीने छान पूजा केली, आम्ही पण केलं. 5 सवासणींनी पूजा करायची. इथं आता हे वारकरी भवन आहे आणि हे महाराष्ट्रात 1 नंबर झालेलं वारकरी भवन आहे. तर बघा इथं छान तयारी केलेली आहे. तर हे आपलंच आहे बरं का डेकोरेशन सगळं. लहान्या जाऊबाईचं मंडपाचा बिझनेस आहे तर त्यांचंच हे. इथं ह्या सगळ्या आजी असतात, 20 ते 25 आजी असतात रोज वारकरी भवनमध्ये. हरिपाठासाठी आलेल्या असतात पण त्यांनी हरिपाठाला थांबून घेतलं कारण आता खूप गर्दी झाली होती वारकरी भवनमध्ये. संध्याकाळचे 6:30 वाजले होते. तर चला इथं मुलं बाप्पांना खाली घेत आहे. तर छान वाटली ना मूर्ती. चला इथं झालेले आपले गणपती बाप्पांची छान स्थापना.
आता इथं पूजाविधी सगळे करतात. 5 बायका किंवा 5 जोड्या असल्या तर त्या करतात किंवा 5 सवासणी करतात. आणि आधी आपले वारकरी भवनमध्ये झालेलं विठ्ठल मंदिर आहे, त्यांची आरती होती आधी 7ला आणि नंतर 7:30ला आपली होती. तर चला इथं आरती चालू आहे. ही आपल्या घरातली आरती गणपती बाप्पांची. तर चला इथं आता मी यातच जोडून घेतलेला एक पार्ट आहे. तर तो गणपती बाप्पा उठण्याच्या आदल्या दिवसाचा आहे. इथं सत्यनारायण पूजा आणि बघा हे छान आपले गणपती बाप्पा. ही दीदी मला म्हणत होती तुम्हाला देऊ का प्रसाद, म्हटलं नको तू घे तुझ्यासाठी. तर इथं हसत होती माझ्याशी. आणि तर हा आपला ग्रुप आहे, कॉलनीतल्या सगळ्या उभ्या राहिल्या होत्या. पाऊस येत होता आणि इथं छोट्याशा ग्रुप दिसत असेल तुम्हाला, पण अजून अर्ध्या तासाने बघा इथं काय होणार आहे. तर कोणी राधाहून आलं होतं. इथं वेशभूषा केलेले सगळं आज होतं. छान मुलांनी 9 दिवस हे केलं, एन्जॉय केलं. आणि हा आदल्या दिवसाचा व्हिडिओ, गणपती उठवण्याच्या आदल्या दिवसाचा. इथं कोणी राधाहून आलं होतं, कृष्णहून आलं होतं बघा आपले हनुमानजी. इथं कोणी राधा. आता हिला ओळखा बरं का तुम्ही नक्की, हिने कोणतं पार्ट घेतलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर इथं माता सीता झालेलं होतं, छत्रपती शिवाजी महाराज झाले होते आपले, मावळे झाले होते बघा इथं या. तर यांचं पार्ट काय असेल ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपला आराध्य झाला होता भूत. तर आता तुम्ही भूतांवर विश्वास ठेवता का नाही ते पण सांगा. तर बघा इथं 1 नंबरलाच आपला आराध्य आहे, म्हणजे माझा छोटा मुलगा. तर बघा हा 1 नंबरलाच पदर धरून चाललेला आहे. आणि यांनी संदेश दिला त्यातनं की भूतांवर विश्वास ठेवू नका, हा संदेश दिला. असं पेहराव करून कोणी तुम्हाला फसवल तर भूतं आजकाल राहिलेली नाही आहेत, हा तुम्हाला संदेश दिला. तर चला हा संदेश कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि इथं हे पण एक पार्ट होतं, हे कुठलं असेल ते पण सांगा. तर छान वेशभूषा केलेली होती मुलांनी, त्यांच्या याने पैसे खर्च करून ड्रेपरी आणून आणि छान मेकअप केला होता. आणि इथं शेवटचं जे एंट्री केली ती आदिवासींनी केली, म्हणजे आदिवासी पेहराव केलेला. तर निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेलं आहे. तर त्याचासुद्धा असा उपयोग करून आपण आपला मेकओव्हर करू शकतो. आणि त्यात हे छोटेसे आपले हनुमानजी पण सामील झाले डान्स करायला. तर बघा हे चौघं. तर यात माझा छोटा पुतण्या आहे, लहान्या जाऊबाईचा मुलगा, यांचंच मंडपाचं बिझनेस आहे असं, तो इंजिनियर आहे. आणि ह्या मंडळात सगळे मुलं खूप सुशिक्षित आहे. कोणी MBA झालेलं आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टरचं शिक्षण घेत आहे, कोणी वकीलचं शिक्षण घेत आहे. असं नका समजू की त्यांनी हे पार्ट केले म्हणून असं. तर चला इथं ह्या सगळ्या मुली, कोणी अहिल्याबाई होळकर झालेल्या होत्या, कोणी जिजामाता झालेल्या होत्या, कोणी राधाकृष्ण झाले होते. खूप सारे पार्ट होते. पण मुलांनी काय केलं, रात्री 10:30ला कार्यक्रम चालू केला. मग बाकी छोटे मुलांनी ना, त्यांचं झोपण्याची वेळ झाली होती, मग बाकीचे जे आईवडील होते ते मुलांना घेऊन गेले होते. तर बघा हे छान करताय ना. तर निसर्गाने आपल्याला दिलेले झाडं झुडपं, त्याचा असाही उपयोग होऊ शकतो असं पण तुम्हाला दाखवलं. तर कसे वाटले आमचे पार्लरचे मेकअप नक्की सांगा. आणि आवडलं असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका. इथं छोटे मारुती राय आपले छान त्यांच्यामध्ये मिक्स होते. नंतर इथं टिपरे नृत्य चालू झालं, मुलांनी टिपऱ्या खेळल्या खूप. 12:30 वाजले होते. आणि दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा जाणार होते, त्यामुळं मुलांनी एन्जॉय करून घेतलं. तर आता यातून तुम्हाला 2 संदेश दिले. भूतांवर विश्वास ठेवू नका. आता पुढची जी क्लिप येणार आहे ती अंगात येणे याच्यावर आहे. तर तुमचा हा एक विश्वास याच्यावर सांगा बरं का. आता बघा कोणी म्हणतं माझ्या अंगात येतं किंवा माझ्या अंगात ही देवी आहे असं. तर तुमचा विश्वास असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मुलांनी इथं छान संदेश दिले, पण आता कसं आहे ज्याला समजलं त्याला किंवा काही वेगळा अर्थ करतील. पण चला तर छान संदेश दिला की पार्लरमध्ये न जाता असं निसर्गाने दिलेल्या याच्यातून पण आपण असा मेकअप करू शकतो, ते पण तुम्हाला संदेश दिला. आणि भूतं नाहीत
हा पण संदेश दिला, कारण असा मेकअप करून आपण हे करू शकतो ना असं. तर चला, परत एकदा मला कमेंटमध्ये सांगा भूत आहेत की नाही. आणि बघा मुलं छान नाचत आहे. तर आमचा पुतण्या आहे ना, लहान आहे, इंजिनियर आहे बरं का तो, पण त्याला असे पार्ट करायला आवडतात. तो त्या बाजूला नाचतोय तो पुतण्या आमचा हा समोरचा. आणि इथं आराध्य आहे. आराध्याची सारखी व्हाईट साडी आहे बघा, सारखी सुटायची. 2दा मी त्याला हे करून दिली, तर तो पण छान झाला होता. पार्ट छान होतं त्याचं पण भूताचं. तो स्वतःच एवढा घाबरतो आणि स्वतःच ते पार्ट घेतला. हा आपला आराध्य आहे बरं का. तर बघा हे छोटे छोटे मुलं छान घेतलं होतं त्यांनी पण. इथं भाचा आहे हा माझा एक लहान्या भावाचा मुलगा. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. आणि लेट आल्याबद्दल सॉरी, कारण सुनबाईच्या पप्पांची तब्येत त्या पिरियडमध्येच ते ॲडमिट होते. 15 दिवस हॉस्पिटलमध्ये आमचं जाणं येणं. क्लिपा मी आधी घेऊन ठेवल्या होत्या, पण एडिट करायला खूप वेळ लागतो आणि पावसाचं खूप वातावरण, त्यामुळं लाईट जाणं येणं खूप चालू होतं, त्यामुळं लेट आले व्हिडिओ, त्याबद्दल सॉरी. पण आता एन्जॉय करा. आमच्या मंडळाने छान एन्जॉय केलं 9 दिवस. आम्ही थोडं नाराजच होतो बरं का, त्यामुळं मी कधी गेले कधी आले असं झालं. पण हा व्हिडिओ घ्यायला मात्र नक्की गेले होते, कारण आपलेच पोरांनी मेकअप केला होता, आपलेच पोरं करणार होते एन्जॉय. मग म्हटलं चला थोडा वेळ. तर सुनबाईचे पप्पा गुरुवारी एक्सपायर झालेले आणि सुनबाई आज अजून 2-3 दिवसांनी महिना होईल ती तिकडंच आहे. तर मी भरपूर व्हिडिओमध्ये तुमच्याशी बोललेली की सुनबाई का दिसत नाही का दिसत नाही. तर तिचे पप्पा 7 वर्ष झाले जागेवरच होते, म्हणजे तसे हिंडत फिरत होते थोडेफार, पण मग त्यांचं हिंडणं फिरणं 7 वर्ष झाले बंद होतं. आणि त्यांना त्या दिवशी अचानक 5वा पॅरालिसिसचा अटॅक आला आणि ते त्यांचा परिवार सोडून गेले, आमचा परिवार सोडून गेले. तर त्याबद्दल आता मी नंतर एक व्हिडिओ घेणार आहे. तर ह्या व्हिडिओला मात्र नक्की प्रेम करा, प्रेम द्या. आवडला असाल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. इथं सगळं मग आता फोटो सेशन चालू होतं. मुली सगळ्यांबरोबर फोटो काढत होते आणि यात काही चुकलं असेल तर क्षमा करा, किंवा चुकून काही राहिलं असेल बोलण्यात तर ते पण सांगा. तर बघा इथं मुलं छान शेवटचं हे करत होते. आता इथं कंप्लीट 11:45 झाले होते ताईंनो. तर तुमच्या कुठं आजूबाजूला असे काही मंडळ असतील तर नक्की त्यांना, म्हणजे आपण गेलो तरच त्यांनाही पण उत्साह येतो. तर बघा इथं त्यांनी अंगात येण्याचं थोडंसं हे करून दाखवलं. आता तुमचा याच्यावर विश्वास आहे की नाही मला माहिती नाही, पण त्यांनी दिला आहे काहीतरी संदेश. पण मुलं शिकलेले आहे एवढं मात्र नक्की. सगळे मुलं इंजिनियर आहे, डॉक्टर आहेत, वकील पण आहेत, कोणी MBA करतं आहे, कोणी डिग्रीला आहे, कोणी डिप्लोमाला आहे. आणि मुली सगळ्या सुशिक्षित आहे, सगळे शिकलेले आहे. मुली पण सध्या कॉलेजच करत आहे. यात फक्त तिघांचेच लग्न झालेले, बाकी सगळे 22-23 याच वयातले. तर आता यातून तुम्हाला काय संदेश घ्यायचा आहे किंवा काय आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मला कमेंटमध्ये पण सांगा. आणि सुनबाई आता आली की तिच्या पप्पांचा व्हिडिओ मी नंतर सांगाल तुम्हाला नेमकं काय झालं कसं झालं. आता यात किती पार्ट आहे ते पण सांगा मला. आणि खरंच परत एकदा सॉरी बरं का, व्हिडिओ लेट आला, पण म्हटलं चला क्लिपा घेऊन ठेवल्या होत्या म्हणून. फक्त एडिट करायला वेळ लागतो आणि त्यात इथं काय असतं, सगळे गाणे असतात, आपल्याला स्वतःचा आवाज देऊन ते हे करावं लागतं व्हॉईस ओव्हर, त्यामुळे वेळ नाही भेटला. तर बघा हे छोटे हनुमानजी छान वाटत होते ना. तर चला, व्हिडिओ आवडला तर परत एकदा लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या घरातल्या गणपती बाप्पांचे छान व्हिडिओ आलेले आहेत, नक्की बघा. आणि खूप सारे मोदकांच्या रेसिपी द्यायच्या होत्या, पण घरात असं झाल्यामुळं सुनबाई तिकडं, म्हणून मग कुठलीच रेसिपी आलेली नाही आहे मोदकांची. फक्त ओरिओ बिस्किटचे मोदकांची आलेली, पुरणाच्या मोदकांची आलेली आहे. कारण कसं आहे आता शेवटी दुःख हे प्रत्येकाला असतं. तर यावर्षी आम्हाला गणपती बाप्पांनी नाराज केलं. तर चला आता देवावर नाराज नाही व्हायचं, असं म्हणायचं की त्यांचं आयुष्य कमी होतं किंवा त्यांना आयुष्यच तेवढं लाभलं होतं म्हणून ते
त्यांच्या परिवाराला आमच्या परिवाराला सोडून गेले. चला सगळ्यांना बाय बाय.